त्याच्यामध्ये ते पूजा करतात। आणि आपण आपलं जे महाबोधी बुद्ध विहार आहे ते बौद्धाच्या ताब्यात राहायला पाहिजे अशी सर्व महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजाची नव्हे तर या जगातल्या बौद्ध राष्ट्राच्या बौद्ध अनुयायाच्या वतीने त्या ठिकाणी मागणी आहे। अतिशय असंतोष आहे। हे मोर्चाचं दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने नक्कीच केंद्र सरकारला आणि बिहारच्या सरकारला या ठिकाणी विनंती करेल आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात मिळेल एवढंच मला या ठिकाणी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते अतिशय पुरोगामी विचाराचे शिवशाहू फुले आंबेडकरी विचाराचे ते मंत्री आहेत। मी त्यांना कालच नांदेडला परवाला आले होते। मी त्यांना बौद्ध गया ही बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिल्लीच्या केंद्र सरकारला आणि बिहारच्या सरकारला आपण महाराष्ट्राच्या वतीने विनंती करावं अशी मी त्यांना विनंती केली। त्यांनी मला सांगितले की मी थोड्याच दिवसात हे पत्र दिल्लीच्या केंद्र सरकारला आणि बिहारच्या सरकारला मी पत्र देईन। मित्रांनो, आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण मागणी लावून धरली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाबोधी बुद्ध विहार हे ते आहे ते बौद्धाच्या ताब्यात नक्कीच येणार आहे। मी या ठिकाणी आपल्या नांदेड जिल्ह्यातील भंतेगणांचं अतिशय गुण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि सर्व नांदेड जिल्ह्यातील बौद्ध बांधव, बौद्ध महिला, माझ्या माता भगिनी यांचंही मी आभार मानतो। इथेच थांबतो। जय हिंद।